संबंधानं तो काय सांगतो, कोणी जर माझ्या मागे येऊ पाहतो तर त्यानं आपल्या जीवाचा त्याग केला पाहिजे. आता नेमकं त्याला काय सांगायचं आहे? जर कोणी माझ्या मागे येतो आणि आपला जीव वाचू पाहतो, मग काय येशूच्या मागे आल्यावर जीव देऊन टाकायचा का? अहो, येशूच्या मागे येणं म्हणजे जे जीवाचे चोचले, जीवाचे लाड आहेत, जे तुमच्या जीवाला आवडतं. समजा मी येशूचा अनुयायी झालो, बाप्तिस्मा घेतला, आणि बाप्तिस्म्या संबंधानं पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं, जो कोणी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतो तो त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेतो. बाप्तिस्मा म्हणजे मरण आहे. मग काय तो व्यक्ती खरंच मरतो का? मरणं म्हणजेच त्याचा जुना स्वभाव, त्याची सवयी, त्याच्या आवडीनिवडी, त्याची अभिरुची, त्याची जीवन जगण्याची पद्धत, पूर्वी ज्या पद्धतीचा तो व्यक्ती होता तो तसा असता कामा नये. जसं पेत्राच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो, हा येशूच्या मागे तर निघालाय, पण त्याचा जुना मनुष्य, आणि पुन्हा आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताला वधस्तंभी दिल्यावर त्याचा जुना मनुष्य परत जागा झाला. कसा जागा झाला? कामदारांसमोर पेत्र बसलेला असताना, कामदारांमध्ये बसलेला असताना, तीच दासी आणि छोटीशी मुलगी त्या ठिकाणामध्ये म्हणत, याजकाची जी दासी होती ती म्हटली, हा पण येशूचा शिष्य आहे. तिकडं पेत्राचा जीव घाबरला, आणि घाबरल्यावर तो म्हटला, मी येशूला ओळखत नाहीये. इकडं त्यानं त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जर मी येशूचा स्वीकार केला तर त्या ठिकाणामध्ये मला पण त्याच्यासारखं शिक्षा होईल. आणि त्याने ते नाकारलं येशूचं. आणि येशूनं त्याला आधीच सांगितलं होतं बरं का, पेत्रा, कोंबड्या आरवण्यापूर्वी तू मला 3दा नाकारशील, कारण त्याला त्याचा स्वभाव माहिती आहे. म्हणून येशू या शिष्यांना जाग करताना सांगत आहे इथं मार्काच्या शुभवर्तमानामध्ये, माझे अनुयायी होता ना, मग तुमच्यामध्ये असणारे तुमचे स्वभाव, तुमच्या सवयी तुम्हाला मारून टाकता आल्या पाहिजे. आम्ही मरणं गरजेचं आहे. आमचे जे स्वभाव आहे त्यांना मारणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये प्रत्येकात एक लालसा आहे. आता मी येशूचा शिष्य झालो, परंतु येशूचा शिष्य होण्याच्या अगोदर मला तंबाखूचे व्यसन आहे. मला बरेच लोक सांगतात, पाळक साहेब, माझं तंबाखूचं व्यसन सुटावं म्हणून प्रार्थना करा. मी नेहमी चर्चला जातो, बायबल वाचन करतो, प्रार्थना करतो, आणि मी एक चांगला विश्वासणार आहे. तुम्ही कसले विश्वासणार आहे? तुम्हाला कोण सांगितलं तुम्ही विश्वासणार आहे? जो कोणी आपला जीव वाचू पाहतो त्याला तो गमवेल म्हटलेला आहे. तुला तुझी सवय तुझ्या मनाला आणि बरं वाटावं, प्रसन्न वाटावं. एक व्यसन मनुष्य का करतो माहिती का? त्याला असं वाटतं, तो म्हणतो तंबाखू खाल्ल्याशिवाय मला चैन पडत नाही, म्हणजे तुझा जीव त्याच्यासाठी तडफडत आहे. दावीद मात्र उलट म्हणतो, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसं हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झालेला आहे.